समधरण दृष्टी विटेवरी साजिरी ते ते माझी हरिव्रती राहो आणि नरगे माईक पदार्थ तिथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते ते दूषित झनी झडो देसी आणि कोण लगे माईको पदार्थ ते ते माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत आणि कोण लगे माईक पदार्थ आणि ते माझे अर्थ नको देवा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या पुण्य पावन पवित्र खांडगाव येथील अखंड हरिनाम सप्ताह पहिल्या दिवसाची सेवा पहिल्या दिवसाची सेवा या ठिकाणी तुम्ही मला दिली आहे. माझं पामर आहे काय थोरपो पायाची वाहन पायीवरी संत श्रेष्ठ श्रीमंत जगदवंद्य वैराग्य मूर्ती देहगावची मूर्ती कोणबटाची नोंद आत्ता हुडकाली ती तुकोबाराने त्यावेळेला वर्णन केलं आहे. तुका म्हणे आम्ही जातीचे कुणबट चालू पाय वाट पंढरी परमार्थ करू जाणं शेतकऱ्यानं कुणबटानं विठ्ठल विठ्ठला
खऱ्या रंबी पांडुरंगाचं नाव घ्यावं. जीवन देव होण्यासाठी आहे. मनुष्य जन्म विश्रांतीसाठी. टू बी रिलॅक्स एव्हरी पर्सन इन हिज लाईफ. प्रत्येक जीवनामध्ये माणसाला विश्रांती पाहिजे. टाळकऱ्याला विश्रांती पाहिजे, पकवाजाला, मला, चौबदारला, व्यापाऱ्याला, तर्क कुतर करणाऱ्यांना, सांख्य योगिना, ज्ञानियांना, अर्थज्ञ, जिज्ञासू आणि ज्ञानाला विश्रांती पाहिजे. विश्रांती फक्त एकाच प्राण्याला नाही, उंदराला. एक 10-20 उंदरं झोपलेली बघितली का तुम्ही कुठं? दिवसा खडाडाक, रात्री खडाडाक. 24 डिसेंबरला काय करते ते कोणास ठाऊक विठ्ठल. अहो एका पाटलानं, मनोज पाटलानं 1 मराठा लाख मराठा रान उठवलं. अहो सगळ्यालाच घाम पडलाय. कुठं पळून काय करू? हो समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. भगवान परमात्मा आज विटेवर उभा आहे. पावलं समान आहे. दृष्टी सरळ आहे. कोणी बी पाया पडा, कोणीही माळकरी व्हा. आरक्षण आता निघालंय व, पण त्यावेळेला देवानं म्हणलं सकळाची येथे आहे अधिकार. कलयुगी उतार हरिचा नामे. कलयुगी उतार हरिचा नामे. आसी येथे आहे कलयुगी उतार हरिचा नामे. कलयुगी उतार. मला आमची बायको पोरग रोज म्हणते जाऊ नको कीर्तनाला, कुठं तरी मरून पडशील. पण मी करंट याच्यावर कीर्तन करणार विठ्ठल. कीर्तनकार थडकून जाते ती, पण कीर्तन देत नाही ती. गिरी महाराजाला रोज 60-70 फोन आहेत. नामदेव उगल्याचे किती उपकार मानावे तेवढे थोडायचं. लक्षात आलं का तुमच्या जीवनामध्ये? हो, जिथं मराठी इंटरनेट आहे महाराष्ट्र अधिक जगात, जिथं मराठी इंटरनेट आहे तिथंही बुटकागिरी महाराज पोचला विठ्ठल. म्हणून करता पांडुरंगाची कृपा दांडगी, मराठवाड्याचं प्रेम दांडगं लक्षात घ्या. अहो मी जी टाकीजवर शूटिंगला गेलो, माझं तोंड पुसाय 3 माणसं होती. मला तोंड किती आहे? 1. मी काय दत्ताचा अवतार आहे? एका माणसानं ही बाजू पुसली, एकानं ही बाजू पुसली, एकानं ही बाजू पुसली. आणि ही सगळी कृपा कोणाची? राहुल महाराज अपशिंगे करायची. नामदेव महाराज, गिरी महाराज कीर्तन करा मी करतो. जी टाकीजवर यूट्यूबवर जायच्या आधी मी 300 गावं कीर्तन करतोय. मी बुटका जरूर आहे पण अनुभव दांडगा आहे. ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव. विश्वास सत्य विश्वदेव सत्यते. विश्वदेव सत्यते. देवतया जवळी असे
मराठवाड्यामध्ये देव एक जवळ आहे आणि अनुदान. मराठवाड्यामध्ये देव पाहिला तुमच्यात आहे आणि पुन्हा अनुदान. पिको न पिको. हो, विमा आहे, दुष्काळी आहे, वादळी आहे. हा, लक्षात घ्या. भगवान परमात्मा देवाचं भजन आणि वाऱ्या मराठवाड्यानंच करू जाणं. विठ्ठल भक्तिविजयामध्ये 57 संतांचं वर्णन आहे. त्यातलं 32 संत मराठवाड्यातलं येतं. विठ्ठल करता कोणी बी असू द्यावं का नाही. बरंच संत असायचं. असवायचा कोठे आठवची नाही आणि देहीचं विदेही भोगूल. अहो पांडुरंग पाटलाच्या वाड्यात थांबलोय. पांडुरंग पाटलाच्या वाड्यात मी थांबलोय. किती सेवा वारकऱ्याची. आहो येईल त्याला चहा पाणी होय न हो. पहिला गॅस इजीस तर दुसरा लागलेला आहेच. आणि दोघा बी नवरा बायकोला आणि मुलींना पण कंटाळा नाही. तुका म्हणे आली घरा तुझी दिवाळी दसरा. तुझी दिवाळी दसरा. तुझी दिवाळी दसरा. आले घरान तुझी दिवाळी दसरा. हला का झाली पापा तापा तुटीन दैनी. हा, घरी आल्या आल्या पाटलीन म्हणल्या कोणचं गाव ही. खाडगाव म्हणजे सुधाबी नगरी आहे. सुदामा नगरी. हा, त्या पाटलानं विचारलं पाऊस पाणी आहे भरपूर आहे म्हणून. हा, लक्षात घ्या. आणि जया कोणी नाही जगती त्याचा देव आहे. जया नाही कोणी जगती त्याचा देव आहे. जया कोणी निराधार आभाळाचा तोची भारवाय. जया नाही कोणी जगती त्याचा देव आहे. दया नाही कोणी जगती त्याचा देव आहे. दया कोण नाही जगती त्याचा देव आहे. दया कोण नाही जगती त्याचा देव आहे. आणि हे धोरण नुसतं पांडुरंग पाटलाचंच नाही, मराठवाड्याचं आहे. आल्या आल्या आमचे देशमुख महाराज भेटले. जयवन महाराज राहुल महाराज येऊन गेले. म्हणले आनंद वाटला. जया कोणी नाही जगती. राहुलला आई बी नाही आणि बाप बी नाही. काय पकवाज वाजवतो म्हणता. हा, कळलं का. तुपाच्या दारा पडत नाहीत एवढा घाम पडतो राहुलचा. विठ्ठल एक सांगतो, शेती करायला न्याट लागतं. पकवाज वाजवायला सुद्धा न्याट लागतं. आणि मोबाईल कोणचा कासाना नेट लागतो. जया कोणी नाही जगती त्याचा देव आहे. हो, कळला का. ज्याला कोणी नाही त्याचा देव असतो. पाटलींचं बोलणं अनेक वेळा ऐकू आलं, पण ह्या साखरेमुळं मी आपलं निवांत झोपलो. ऐकू येत होतं सारखं. हा, लक्षात या. तू का म्हणे आले घरान तोची दिवाळी.
देव आपल्या घरी यावा, विठ्ठल पावना आला माझ्या घरा, दुरल्या देशीचा भोवा. मी किती 2 तास येणार, मी कोणाला रागवत नाही. गुळ कसा जरी खाल्ला, चोरून खाल्ला काय समोर खाल्ला, अजून काय आणला नाही, आणा की जरा विठ्ठल. त्याची गोडी कुठं जाते काय, गोडच लागतो, लक्षात या. खाऊ नका म्हणलं पण खायचा विठ्ठल. म्हणून करता परमार्थ हा आवडीनं गोडीनं करावंती माणसं इथं आहेत. हरिभक्ती परायण औशेकर महाराज याच भागातली, दिंडेगावकर महाराज याच भागातले, मारुती महाराज कानेगावकर याच भागातले. विठ्ठल तुमची स्पीकर व्यवस्था, मंडप, आणि तुम्ही आलेलं बघून माझा शिनवाटा गेला, वागो गेला, शिणा गेला. भाव गेला, शिण गेला, अवघा झाला. माझ्या लग्नात सुद्धा एवढा हार नव्हता. तुम्हाला सगळ्याला बोलून हार का घालायला लावलं, मी पुढं असन नसन पण या गावचा सप्ताह चालू असेल. विठ्ठल म्हणून करता जीवन एकदा आहे बघा, जन्म नाही रे अनेकन तुका म्हणे. कीर्तनकार कोणी बी व्हा पण अनुभवानं व्हा. कीर्तन कोणी बी करा पण बाह्या सावरू नका वा. पक्वाच्याला मारताव का बाह्या सावरून. हा प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, ह्यानी ज्ञानेश्वरी का बघत नाही ती वा. माऊलीने स्पष्ट सांगितले, श्रोते वर्गाला अजिबात काय म्हणायचं नाही. पकवाजा पेटीवाला टाळकरी, प्रभू तुम्ही, तू काय मोठे पण सांगतो ला का. लक्षात घ्या, मी महिना हजमत करीत नाही. माझा वारकरी साधा आहे, गुरु राखून येतो, शेतीतलं काम करतो, कळला का. ही सगळी माणसं का दूध काढतात, व्यापार करतात. लक्षात घ्या. आणि जीवनामध्ये खरंच आम्ही कीर्तनकार काही करीत नाही. खातो, लोळतो, 2 तास बोलतो आणि जातो. पण देवाला ते 2 तास आवडतात. कीर्तनाची गोडी, कीर्तनाची गोडी, कीर्तनाची गोडी, कीर्तनाची गोडी. देवानी वाडी आपण, देवा देवानी वा देवा
कोणी वारे अधिकारी, 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 कोणी वारे कीर्तनकार व्हा, भयंकर बाबा आहे बघा. एका एका कीर्तन कराल तर नोटा मजा येईन त्या. आपलं कीर्तन कसं आहे, समथिंग इज बेटर दॅन नथिंग, नसल्यापेक्षा बरं. माझं कीर्तन कसं आहे, रंग माझा वेगळा. त्यातली दीपा तेवढी चांगली आहे, बाकी किरसून आहे त्या बघा. एकच मुलगी जन्माला यावी, तिचं नाव ज्याची राणी लक्ष्मीबाई एक होती ना. पुत्र पाठीची ढाल छातीची कमरेला तलवार. ज्याची राणी लक्ष्मीबाई एक होती ना. पुत्र पाठीची ढाल छातीची कमरेला तलवार. शिवाजी महाराज होऊन गेले गाजविली तलवार. शिवाजी महाराज होऊन गेले गाजविली तलवार. पुत्र पाठीची ढाल छातीची कमरेला तलवार. पुत्र पाठीची ढाल छातीची कमरेला. ईर्ष्या येणारी गाणी शिकवावं है नाही. अभंग तसं मना समचरणदृष्टी विटेवरी साजी. माझा भगवान परमात्मा विटेवर काय, त्या विटेला स्थूल सूक्ष्म कारण महाकारण चार कोण आहे. ज्या पांडुरंगानं कमरेवरती हात ठेवले, एक सांगतो वासनेचं मूळ कमरेच्या ठिकाणी आहे नाही. एक सांगतो पाठीचा काना संपला, डॉक्टर म्हणतो घरला न्या जावा. कारण पाठीच्या कानावर ब्रेन कंट्रोल असतं, मेंदूचा दबाव असतो. पाठीचा काना संपला, हा सगळ्याला वाकावं लागतं, लक्षात घ्या. म्हणून करता पाठीचा काना चांगला आहे, मेंदू चांगला आहे, वाचा चांगली आहे, शब्द चांगला आहे. एक बी माझ्या तोंडात दात नाही, पण क्लिअर कट बोलतो विठ्ठल. आणि हे कशानं साधलं, केले उपकार सांगू मी काय. आपण करे आयचे माय, धर्मे त्यांच्या देखील पाय, धर्मे त्यांचे देखील पाय. दिले अक्षय दानदा, मनवोने आलो या देशा, मनवोने आलो या देशा. दिले अक्षय भयदानदा, ओ मनवोने आलो या देशा, मनवोने आलो या देशा. केले उपकार सांगू काय, बापनारी आईची माय, धर्मे चांदे देखील पाय. दिले अक्षय भयदान गा, केले उपकार सांगू काय, बापनारी आईची माय, धर्मे चांदे देखील पाय. दिले अक्षय भयदान. हा संताचा उपकार किती आहे. आईबापाने आपल्याला फक्त जन्म दिला, शाळेतल्या कॉलेजच्या मास्तरनं, गुरुजीनं, सरनी, प्रोफेसरनं, प्राध्यापकनं फक्त आपल्याला शिकवलं, पण संतांनी आपल्याला मार्गाला लावलं. शिकवणं वेगळं, देणं वेगळं. मार्ग धावून गेले आधी, मार्ग धावून गेले आधी, मार्ग धावून गेले आधी, मार्ग धावून
शांतते दयाने दे संतते हेरेचे पंथे चालू जाता हेरेचे पंथे चालू जाता दयाने दे संतते दयाने दे संतते पंथे चालू जाता हेरेचे पंथे चालू मी पुण्याला गेलतो खडस वाचला म्हणून मिलिटरी कॅम्प आहे आणि माझ्यासमोर 2 माणसं होती. उन्हाळा होता, एप्रिल महिन्यात, ताण लागली आणि तिथला जी वॉचमन होता आता काय सांगू 9-9 इंचाला जराच मिशा कमी चौपदार मिशा काय झाल्या राहुल्या बघा राखा आणि वाडा नाही तर जिबरेल फवारा. चला साताऱ्याकडे चौपदार धावतो. हो रुबाबशीर दिसतो माणूस शिंडीनं मिशानं. हा आणि मी ती तसला वॉचमन आम्ही वळला होत्या हापशाकडं तेवढा ऐक आज जाऊ नका म्हणला बॉम्ब पेरल्याचं आणि खरंच पेरलेलं असतं ते शत्रून आत येऊ नये म्हणून जाग जाग बॉम्ब पेरल्याचं. एक वयस्कर माणूस होतो माझ्या वयाचं ते म्हणला ताण लागली आहे म्हणला पाणी प्यायच्या नादानं मरू दे पण मी हापशावर जाणार आणि पाणी प्याणार. आम्हाला वाटली भीती आम्ही साधी माणसं. ते माणूस हापशापर्यंत गेलो स्वतःच हापसाला जेवढं येईल तेवढं पाणी पिलो. माझ्या अंगावर काटच उभारलं. आता जाताना बॉम्ब उडला नाही पण येताना पाणी पिऊन निवांत आलं आणि मला कानात सांगितलं जिथं जिथं पाऊल उमटलं तर तेवढ्या पावलावरनं जावा. पाणी पिऊन या. आम्ही आलो पाणी पिऊन. त्याला म्हणलं मामा त्या वॉचमननं एवढं सांगून कसं धाडस केलं. धाडस फिडस नाही म्हणलं पहिली पावलं बघितली होती. पहिली येणे पंथे चालू जातात मार्ग धावून गेले. संत शिरोमणी निळोबाराय सांगतात मार्ग धावून गेले आधी. आणि काय टाळ वाजवायचं मृदंग वाजवायचं स्वयंपाक करायचा वारकऱ्याला जीव घालायचं पाटक काकड्याला उठायचं प्रत्येकाला पाणी द्यायचं पिठी आणून द्यायची टाळ. हा लक्षात हे भाग्य सगळ्याला मिळत नाही. हवं वारकरी माळकरी असून सुद्धा राग होते. हे बरं हो मागा हे बरं हो माग म्हणू नका हो त्याला हात लावू द्या कशाला. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते जेथे जातो तेथे तू माझा सांगा. जेथे जातो ते तू माझा सांगते. जातो ते तू माझा सांगा. नवेचे हारी दरोनिया चलवेचे हाते धरलो पाय येथे जातो तेथे तू माझा सांगाते. जेथे जातो तेथे तू माझा सांगाते. जेथे जातो तेथे तू माझा सांगा. जेथे जातो तेथे आमची दृष्टी कुठं राहावी समाचरण दृष्टी विटेवरी साजिरी. देव विटेवर बघण्यासारखा आहे. तुळशी हार गळा कसे पितांबरो आवडे निरंतरो हे या मकर कुंडले तळपदी श्रवणी कंठी कौस्तुभमणी इराजतो. हो मी काय म्हणतो गळ्यात सोनं नाका नसोना पण चेहरा सोन्यासारखा असावा. मग पकवाजा असो पिटीवाला चौकदार
चेहरा मात्र निदान आपली बायको तरी व मला 74 वय आहे बघा. बायकोच्या दिवसात 3 वेळा उचक्या लागते त्या. मला उचकी लागायसारखं मी तिला सांभाळलंय व. हा आपल्याकडेच पद्धत आहे टाळाचा गट्टा. पुण्याला तसं नाही, आपापला टाळ घेऊन यायचा. विठ्ठल अहो एका धनगर जातीच्या धाराऊबाईनं संभाजीला दूध पाजलं सईबाई मेल्यावर. कापूरगोळ नावाचंच गाव आहे सासवड जवळ. 43 एकर जमीन दिल्या गाडेकर कंपनीला. विठ्ठल असा जो भगवान परमात्मा विठ्ठल आहे आणि तो कुठं आहे? पंढरपुरी जे भीमा तटी. सुंदर मनोहर गोमटी दोन्ही कोरो ठेवून कठीण भेटीसाठी तिष्ठतसे. उभा राहोनिया कैसा हलवी तो बाहू. ए बाबर कुमारी वरो विठ्ठल नाऊ. हे हालकारी कृष्णा डोलकारी. हालकारी कृष्णा डोलकारी. पंढरपुरी जे भीमातडी सुंदर मनोहर गोमटी दोन्ही कर ठेवून घडी भेटीसाठी दिसत असे. तुका म्हणे भेटावया सदा उभारल्या बाया. या देव वाट पाहतो तुमची. आणि देवाची वाट बघण्याकरता भेटी होण्याकरता एक वारकरी घरात असावा. किती? एक, ओनली वन. एकच वारकरी घरात असावा. 3 पिढ्याचा उद्धार होतो. पूर्ण घर जर वारकरी असेल 40 पिढ्याचा उद्धार होतो. पंढरपुरी जी भीमा तटी. भीमा नदी म्हणजे चंद्रभागा. चंद्रभागा म्हणजे महादेवाला सुटलेला घाम. अलीकड लोकाला घामच येणार. घाम काय येणार? रागच नाही. राग काय येणार? तिखटच नाही. आणि हाय ती तिखट पानसट आहे. त्याला चाट म्हणायचं. चाट. ह्या झणझणीत खावं. मिशातून डोळ्यातून पापण्यातून पाणी यावं. हाय तिखटपणा. गेलं की मुक्तीसंग्राम गेलं, सगळं गेलं. उगा आता काय तर चाललंय. हो जीवाभावाची माणसं आहेत. देशमुख महाराज, तुम्ही, आम्ही सगळी जीवाची भावाची. मग पाकवाजी, आळंदीकर, अन्य कुठल्या भागातून आलेली संत मंडळी. उगा जीवाभावाची माणसं आहे म्हणून परमार्थ. कर्म नावं मालिका बघून, यूट्यूब बघून, फॅक्स बघून. कर्मच नाव लक्षात घ्या. उदास वाटायला बघा. तुरीचं दळण, तुरीचं वरण किती खमक लागायचं. चवच नाही. त्याचं कारण आहे चूल गेली. चूल गेली, मोल गेलं,
डबा हाटीलावरनं आला विठ्ठल. आता ती गाणं पुराणा जमाना होईल. अरे संसार संसारू आधी हाताला चटकी मग मिळो तेरा करो. तुम्हाला 1.5 डझन 2 डझन बांगड्या का घालते ती, तर भाकर करताना ही करपत आहे बघा. किती आपली बापजादी हुशार आहे. भाकरी करताना ही करपत आहे तवा, म्हणून त्या बांगड्या असते त्या आता ठेवतच नाही. त्याशिवाय जिकडं तिकडं गोटच. आणि गॅस जरी असला तर गपचिप कच्चा सुद्धा खायचं. म्हणून करता. पूर्वी गॅस नव्हता, चुली होत्या. बायका काथवटीमध्ये भाकरी थापटायच्या, तव्यात टाकायच्या. भाकरी गरम झाली की चुलीला लावायच्या. काय भाकर फुगत होती आहो. आता उलट झालंय, भाकर करणारीच फुगती. म्हणून नवऱ्याची पडावणी झालं विठ्ठल. आता भजन थोडं नकरा जास्त आहे. तुमच्यासारखं जीव तोडून कुठला हो. आता नकराच जास्त आहे. हिनी घालावा गोंधळ आमचा, घालावा गोंधळ, वाजे हरी नाम संबळ, वाजे हरी नाम संबळ, हरी नाम संबळ, वाजे हरी टपक टपक टपक. घालावा गोंधळ आमचा, घालावा गोंधळ, घालावा गोंधळ आमचा, घालावा गोंधळ. घालावा गोंधळ आमचा, घालावा गोंधळ, घालावा गोंधळ आमचा, घालावा गोंधळ. ती खंडोबा पुढं गोंधळ घालते ते आपण भजन करतो. वाजे हरी नाम संबळ, 10-5 गाला जेव्हा आम्ही तुमच्या गोंधळाला ये. काम क्रोध बकरा मारा, उजार कुमाईच्या वारा, येते विठूचे देऊळो, ते तुकयाचा गोंधळ विठ्ठल. म्हणून महिला मंडळ तुमच्या पाया पडतो. लग्नाच्या पोरी असल्या तर देऊन टाका बघा. हो, पोरगं दूध डेअरी धंदा करते, गॅरेज आहे, सायकल दुकान आहे, किराणा आहे. नोकऱ्या कुठल्या आणायच्या हो. आणि आता बामणाकडे जाताना पोरीची पत्रिका नेऊ नका, तिची आईची न्या. पोरीसांच्या आयाच लग्न होऊ दे नाही त्या. म्हणून करता मुली द्या बघा. महिला मंडळ दुसरी एक विनंती आहे. कुत्रा आलं कीर्तन म्हणलं की कुत्रं येतंच. लोकांनी म्हणून ये तुझ्या कीर्तनाला कुत्रं तर असतंय का विठ्ठल. महिला मंडळ तुम्हाला विनंती आहे. नवीन सून आली तिला किल्ल्या छल्ला देऊन टाका आणि सरळ इथं सप्त्याला पारायणाला या. नव्या सुनाच्या अंगावर किल्ल्या छल्ला फेकला ती सून मरस्तोर माहेरला जात नाही. 40 वर्ष झालं आमची बायको माहेरला जात नाही. तिकडं खराटा फिरलाय म्हणून नवं. मी तिला सांभाळायचं एवढं हो. मी या 75 वयामध्ये 2 गोष्टी केल्या. एक बायको सांभाळीन, दुसरी भक्ती.
पुढे भक्तीने धरले हाती, मागे बाबा ममतानीची अहंकार दाट. बाबा ममतानीची अहंकार, गुरु वचनी फुटली पहाट. गुरु माता भक्ती भेटली बळवंत. माता भक्ती भेटली दिने मार्ग लागला तोडगा. नर हरी राम नर हरी राम गोविंदा वासुदेवा. नर हरी राम गोविंदा वासुदेवा. नर हरी राम. नामदेव महाराज रेणापूरकर फार श्रीमंत केलं मला तुम्ही. रोज 60-70 फोन आहेत बघा. गिरी महाराज या, मुंबई आहे, ठाणे आहे, अमळनेर आहे, धुळा आहे, सगळ्या भागात, वराड कराड सगळ्या भागातल्या. उद्यात आणि साताऱ्याला जायचं आहे, मसवड. हा फार म्हणून करता. बाबा ममतानीशी अहंकार करतात. गुरु वचनी फुटली पाठ. हा तुमच्यानंतर ते आकाश महाराजांनी माझी मुलाखत घेतली. सगळ्या मुंबईत माझी मुलाखत गाजली आहे. विठ्ठल आकाश नाव काय त्यांचं झालं, पण ती काय तर म्हणते त्याला नाव आहे. असो, सगळीकडे काय झाले, सगळीकडे फोन. ब्राह्मण, जोशी, भट, पुजारी, चौबदार सगळ्याचे फोन आले. गिरी महाराज कसली मुलाखत दिली आहे. लोकांवर टीका करून येऊ. कीर्तन म्हणजे टीका करण्याचं साधन नव्हतं. त्याच्यातले जे गुणदोष आहेत, निवडावे दोष तरीच करावा उपदेश. निर्द्वंद निशंक विचरितामही आणि सुखानंद हृदये स्थिरा. आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंद. जीवनामध्ये तो आनंद मिळवा, जे सुख मिळवा. 2 तास तुम्ही बसताना काय तुम्हाला पैसे दिलेत नाही. थंडी आहे, सगळ्यांनी कापडं काढली बघा अंगावरली. विठ्ठल देह जाऊ आत्वा राहू पांडुरंगी जोडवा. है नाही म्हणून करता देवाचं नाव घेण्याकरता. इथलं तरुण मंडळ, इथली वयस्कर माणसं, इथलं भजनी मंडळ, पेटीवाला, पकवाजा, अन्नदाते, वर्गणीदार. तुम्हाला एक सांगतो, भक्तिवर्गामध्ये वर्गणी पुकाराची वेळ आणून विठ्ठल विठ्ठल मागण्याचे मागो देवा. मागण्याचे मागो देवा. करू भक्ती त्यांची सेवा, करू भक्ती त्यांची सेवा. मागणे ते मागो देवा. मागणे ते मागो देवा. करू भक्ती त्यांची सेवा. करू भक्ती त्यांची सेवा. मागणे ते मागो देवा. मागणे ते मागो दे. रूपी जडले लोचनन पायी स्थिरावले मन. हा देवावा हरपला तुझं पाहता विठ्ठल. देवा तुला पाहिल्यावर आनंद वाटा. असा भगवान परमात्मा जो विटीवर आहे, त्याच्यासमोर माझं वारकरी आहेत. पंढरपुरीचे भीमा तटी, सुंदर मनोहर गोमटी. हा घर लक्षात घ्या. राष्ट्रकूट राजा 6व्या शतकामध्ये होऊन गेला. छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा वेरूळला अशा काही सुंदर मूर्ती बांधल्या राष्ट्रकूट राजाने. कशासाठी? बायकोच्या आठवणीसाठी. हो कळलं का? बायकोच्या आठवणीसाठी. देर आर मोर अँड मोर स्टॅच्यू इन अजिंठा वेरूळ. खूप 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 मूर्ती आहेत देखणे अजिंठा वेरूळ. शहाजहान राजा मुसलमानाचा होता.
गडी आपल्या बायकोसाठी, मुमताजसाठी, बेगमसाठी असा काय ताजमहाल बांधला यमुनेच्या काठी आग्र्याला. यमुनेच्या काठी आग्र्याला असा काय ताजमहाल बांधला, पुन्हा इमारत होणे नाही. ह्याला म्हणते ती बायकोची आठवण. आपलं यागळा आहे, आपलं घरकुलसुद्धा नीट नाही. संडास फाकली आलं, पत्र पडायला आलं, दरवाज्यात शेळ्या, घरावर कोंबड्या, दरवाज्यात ती काळी भंगार बायको. माझ्या पांडुरंगाचं वर्णन केलंय. महाद्वारी वैष्णव जोनू पूजा सामुग्री घेऊन, पूजा सामुग्री घेऊन आले द्यावे तयाचे दर्शन, आले द्यावे तयाचे दर्शन. वंदिजन गरजती महाद्वारी वैष्णवजन, महाद्वारी वैष्णवजन, महाद्वारी वैष्णवजन पूजा सामुग्री घेऊन आले द्यावे तयासी दर्शन. वंदिजन गरजती महाद्वारी पूजा सामुग्री घेऊन आले द्यावे तयासी दर्शन. वंदिजन गरजती. देवाला बायका 16,108, तर द्रौपदीला दासी होत्या 48,324. काय द्रुपदराजा किती श्रीमंत होता आहे की नाही? 48,324 दासी द्रौपदीच्या होत्या, तरीसुद्धा वनवास पत्करावा लागला. तुम्ही काय सोडलंय? देवानं दिलेलं धन सोडलं, वाडा सोडला, शेत सोडलं, नोकरी सोडली आणि पंढरपूरला आला. तुम्ही काय त्याग केलाय? त्यागाचाही त्याग करावा. एक वारकरी आळंदीला दिंडीत पालतं पडलं आणि सगळी लोक तुडवून गेली, म्हातारा माणूस. दुसरा वारकरी गेला, त्याला उठवलं. मातीत बसायला कशाला आला म्हणला? अवसन ना फ्युसन, घरात बसा येत नाही का म्हणला. हा, तुडवून गेली वारकरी. पण तो पालता का पडला? त्या वारकऱ्याचं उत्तर ऐकण्यासारखं आहे. ती वारकरी म्हणला, मी पालतं का पडलो? माझ्या पिशवीत लंगडा कृष्ण आहे, त्याचा एक पाय मोडला आहे. लोकांनी जर पाय दिला आणि दुसरा पाय मोडला, माझ्या देवानं रांगाव कसं? म्हणून मी त्या पिशवीवर पालतं पडलो. जाणे भक्तीचा जिव्हाळा. या कॅमेरामनला कॅमेऱ्याबद्दल जिव्हाळा आहे, पेटीवाल्याला पेटीबद्दल जिव्हाळा आहे, पकवाजाला पकवाजाबद्दल जिव्हाळा आहे, गाणाराला गात्याबद्दल, ज्ञानेश्वरीबद्दल जिव्हाळा आहे. एक सांगतो, बाकीचं भजन नसावं, काकडा असावा. काकडा हा अर्थपूर्ण आहे. हां, तुकोबरा देवाला सांगतात, कागा गुणवंत केला दोष जाण्यासाठी, माझे मज पोटी बळकट दुष्ण, माझे मज पोटी बळकट दुष्ण. हे गुणवंत केलं दोष जाण्यासाठी, माझे मज पोटी बळकट दुष्ण, माझे मज पोटी बळकट दुष्ण. आमच्या मामाची बायको मामी खोडी होती, पिठवून घेतला आईन उन्हाळ्यात. एकतर माळकऱ्याची बायको ना आगाव नसावं माळकऱ्यानं. माळ घातली की असंच वाकायचं बघा. सूर्यफूल होतं का पूर्वी,
दिवस मावळलं की असं, उजडलं की असं. त्याला माळकरी म्हणते ती व नम्र झाला होता. पण मामी आमची आगाऊ होती. दिवसा पिटवून घेतलं 12 वाजता मिली. आणि आमच्या मामानं दूध खायचं सोडून दिलं. शहाणा सुरता माणूस, ज्ञानेश्वरी वाचणारा. म्हणलं मामा दूध का सोडलं? म्हणलं बायकोच्या आठवणीसाठी. आता लय गुणाची होती होई. मी तसली बायको मराना तर नरड दाबून मारी नाव. मी 8 दिवस कीर्तनावरनं गेले तरच देव धुवायचा. असली बायको असती होई. मी देव धुवायचं पण तिनं ना हात लावायचा. आवडी शिव्या द्यायची पण तुकोबा राहायला नाही देवाला. हा फरक आहे भक्तीतला. तुकोबरायला शिव्या देत नव्हती, लक्षात घ्या. आणि नवऱ्याला शिव्या द्यायला बायको पण काय उरलं तुझं. एक बाई कचा कचा भांडीचा आदळ आली. म्हणजे मावशी भांडी का आदळाला? ती म्हणजे आदळू नको काय करू म्हणजे सगळ्या भांड्यावर त्याचंच नाव आहे. अगं मी म्हणलं नवऱ्याला आदळ की भांडी आदळून काय? आगावच बाया बघा गावगावच्या. हो, कोणासाठी काय पाळावं कळतं का? माझ्या माऊली ज्ञानोबारांचा उपवास सगळ्यांनी धरला. फुलं पडल्यावरच जीवली सगळी. आळंदीकरचा फोन आला मला. मॅडम भोजन मला शुगर असल्यामुळे मी कवा बी गेलतो. आता सुद्धा सफरचंद खाऊन आलो आहे. पाटलींचं लय शुगर हवा. आणि पाटील म्हणलं खा. ना ना माणसानं जिथले तिथं सोडून द्यावं. समजा ही कीर्तन झाल्यावर ह्या गावानं मला 5 लाख रुपये दिलं. किती? निम्मी लोक उठून जातील. नाही तर मला तुम्ही 5 लाख रुपये देऊन काय करायचं आहे? काय माझं लगीन होणार आहे का? पाहुणं बघाय आहे का? लटिका व्यवहार सर्व. मी कीर्तन करायच्या बऱ्याच गावाला जाऊन आले. कोट्यावधीची इस्टेट आहे. हो लक्षात घे. कोट्यावधीची इस्टेट आहे. काय धनदारा पुत्र जन नाशिवंत देह जाणार. आयुष्य खातो काळ सावधान. व जोपर्यंत नामदेव उगलेंचं कॅमेरा आहे, यूट्यूब आहे, गिरी महाराज मेला तरी तुम्हाला दिसणार आहे. कशावरनं ओळखायचं? आमची बायको दिवसभर मोबाईल घेऊन माझी चित्र बघती हो. आणि गल्लीत सांगती आमचा नवरा बुटकाय पण गुणवान आहे. मी गुणवान असल्यामुळं कीर्तनात रंगत येते. कीर्तनात रंगत येत असल्यामुळं मला दृष्ट होती. म्हणून तिनं कालच्या आमुषाला मला काळा द्वारा बांधलाय. विठ्ठल हरी उच्चाराने मंत्र पयागात आणि पळे भूत बाधा भेली. हा हरीचं नामचिंतन. आणि म्हणून ते माझे हरी परत. हो लक्षात घ्या. नेहमी नवरा बाहेर जाताना बायकोच्या डोळ्यात पाणी यावं. लांब कुठं तरी बरं का. इथून लातूरला नवं. ती संध्याकाळी काय लगेच येतंय लांब जाताना. हो आईसाहेबांनी रुक्मिणीने विचारलं देवाला, देवाजवळ उभा राहू द्या. नग नग. हा रुक्मिणीने विचारलं का बरं नग? सगळी तुलाच बघते दे. मला कोण बघतो? मला कोण बघ? एक सांगतो, लोक पैसे चुकीच्या जागी ठेवते ते बघा. पॅन्टवाली पैसे जे आहेत हितल्या खिशात. मग मला सांगा तिथला वास आपल्याला सहन होत नाही आणि पुन्हा काय बोंबलता पैसा राहीना. सारखा वास तसला दिल्यावर लक्ष्मी राहती वय गायबान्या.
विठ्ठल तेथे माझे हरिवृत्ती राहू असा जो पांडुरंग विटेवर उभा आहे. समचरण दृष्टी बिभीषण येऊ रावण येऊ सारखाच दर्शन. चोखा मेळा येऊ नामदेवराय येऊ माऊली नानोबारा येऊ मीराबाई येऊ जनाबा येऊ कानपात्रा येऊ. देवानं कधी भेद केला नाही म्हणून वारकरी आमचे सुद्धा काय अभंग म्हणतात हरिपाठाचा. नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी पापे आनंद कोडी देता. हे तुमच्या दर्शनानं लोकांचं पाप धुवून जातं. व तुम्हाला सांगतो बारीक आळंदीकर लातूरकर अभ्यास करा. आम्हा दोघाला सुख नाही बघा. कीर्तनात जी हिनं घेते त्याला एक सुख नाही आणि मला एक नाही. बारीक अभ्यास करा का खोटा येणं करी. तुम्हाला एक सुख नाही मला एक नाही. हां कधीच नाही हो. नारदाला सुख लागलं का. नारदाने अपेक्षा केली नाही हा भाग यागळा. कीर्तन करायला सुख लागलं का. तुझ्यासाठी सोडिले घरदार मोडीला संसार करे उशीर लागला. काय आमच्या जवळ महाराज मी पासबुक सुद्धा काढलं नाही. विठ्ठल एखाद्या बहिणीला भावजाईला मी काय जर दिलं आईला काय दिलं तर ही लगेच बोंबलती. उधळा उधळा लोकाचा आनंद उधळा. म्हणून जावायला सगळं आणलं उधळावी आणि घ्यावी म्हणून. लक्षात तेथे माझी हरिवृत्ती राहू नको. ठराविक काळ आहे. आम्ही नवरा बायको बाजूला राहिल्यावर बायको मला म्हणजे कुरवड्या करू बातुड्या मला येते त्या बरं का. कुरवडी करू मेळ करू. मग ती गव्हाचं पीठ काहीतरी भिजू घातलं शिजवत आलं. आदन आल्यावर शेजारणीला म्हणली मथुरा का ए मथुरा का. ती म्हणली का बघा बरं म्हणली पिठाला आदन आले का. तिच्या शेळ्या गेल्या त्या पुढं. तिनं वाकून बघितलं म्हणले अजून एक तवलीभर पाणी ओत. शिजत आलेल्या पिठात पाणी ओतलं. तशी वजनात सुद्धा पाणी ओतणारी माणसं आहे ती. व सप्त्यात पाणी ओतून व हिनं पाणी ओतलं. निमपीठ तिकडं झालं निमपीठ इकडं. हो मला म्हणजे शेवगा दाबाला घरी राहावा. मी म्हणलं बर. 10 वाजता ती पीठ नेलं बाजेजवळ पलंगाजवळ. शेवगा दाबायची येळच आली नाही. व टाकलं पीठ की बुळू 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 बुळू. असलं शेवगा बसनात हायतं हवं बुळू बुळू बुळू. स्वतःचा अभंग स्वतः मन चाल लाव मला आनंद होईल. एकच हात आहे बिचाऱ्याला टाळ बी वाजवला आणि चाल मी म्हणली. याला कलाकार म्हणायचं. हो टाळी वाजवा. आणि तुम्ही म्हणू नका त्याची काळजी काय नाही. औरंगाबादचा वाण्याच्या घरचा कुर्मदास हातपाय नाही गडगड 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 करीत माड्याला गेलं लवळला. आणि कुर्मदासाच्या भेटीसाठी देव तिथं आला. म्हणून तुकोबाराय म्हणतात तेथे माझ्या हरी वृत्ती राहू. आमच्या ते गाय होती बघा 2-2.5 लिटर दूध द्यायची. किती 2-2.5. पण त्या गायला वाईट खोड होती. धार होत आली की धार काढणाऱ्याच्या अंगावर पडायची. त्यामुळे त्याचा गुडघा मोडायचा नाकाला. असल्या खोडील गायी बसनात नसाव्या. तू पकवाज वाजवतो म्हणून लोकांच्या अंगावर पडतो का. तू चांगला गातो म्हणून लोकांच्या अंगावर पडतो का. चांगलं कीर्तन करतो म्हणून तुमच्या अंगावर म्या पडावं अजिबात नाही रे बाबा.
आज 40 वर्ष मी कीर्तन करतोय, कोण्याही गावात 1 रुपया मी उसनं मागितला नाही. आज 15 ठरले तर देशमुख महाराज देणार, कधी सुद्धा 17वा रुपया मागत नाही त्यांना मी. कळलं? मागतच नाही. आणि नाहीतर काय नामदेव महाराज परिस्थिती आहे, द्या द्या आता. तुका म्हणे त्याची संपदा केवडी, सांगा ते कवडी. देशमुख महाराजांचं शरीर बी वाढणार नाही आणि माझी गरिबी हटणार नाही. माझी कापडं साधी ती बघा तुम्ही, कळलं का? माझी कापडं साधी आहेत. सिम्पल लिव्हिंग अँड गुड थिंकिंग नोन ॲज भागवत संप्रदाय. सदाम्याच्या अंगावर नुसतं जानवण पंचाचं राहिला आणि कृष्ण भगवान द्वारकेचा राजा झाला. तेथे माझ्या हरी वरती राव. सदाम्याची नगरीच होण्याची झाली त्याची बायको आणि सुदामा उघडा राहिला. तसं आम्ही वारकरी आम्ही म्हणतो आम्ही दैवाचे दास पंढरी राय. का आम्ही कशावरून दैवात? आम्हाला कोरोना नाही झाला, आमच्या घरी चोरी झाली नाही, मी रोज उठून लोकांच्या जेवाला भासणाला जाणार. चोर म्हणणार काय ह्याच्या घरी आहे. म्हणून कुत्रे घरं राखीती, आम्ही सदैव सुडके भिके जाऊ आहे ना. महाराज काय म्हणतात, आम्ही सदैव सुडके जवळ येतात चोर धागे. बरोबर वाट मला पडते पिके कुत्रे घरी राखते. आमची घरं कुत्रे राखते ती, कारण त्याला निवांत बसायचा जागाच नाही. म्हणून करतात येथे माझ्या हरीवरती राहू, सगळं जाऊ यावं पण अंतःकरणाच्या ठिकाणी समाधान महत्वाचं आहे. पाहता श्रीमुख सुखावर रे सुख, पाहता श्रीमुख सुखावर सुख, पाहता श्रीमुख सुखावर सुख. डोळ्यांची भूक नवजे माझ्या, डोळ्यांची भूक नवजे माझ्या. दिवे गोड तिना अक्षराचा राजा, दिवे गोड तिना अक्षराचा रस, दिवे गोड तिना अक्षराचा रस, दिवे गोड तिना अक्षराचा रस. मरस्तोर 3 अक्षर तोंडात राहा, विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून तुकोबाराय सांगतात देवधर्म ग्रंथ, मंदिर तीर्थयात्रा, नदी संकल्प समुद्र सोडून आणि कन लगे दुसरं चरण आहे. आणि तन लगे माईक पदार, आणि तन लगे माईक पदार, आणि तन लगे माईक पदार, आणि तन लगे माईक पदार्थ, आणि तन लगे माईक पदार, आणि तन लगे
येथे माझे अर्थ नको देवा, येथे माझे अर्थ नको देवा. आणि कोणावर काही माईक पदार्थ तिथे माझे अर्थ नको देवा. हे सगळं लटका आहे. चेहरा लटका, कपडे लटके, है की नाही. बऱ्याच बायाला लग्नातला शाडू बघितल्यावर रडू येतं ना, तशी माळ तुटल्यावर कोणाला रडू येत नाही. हां, जी नकली आहे त्याच्याबद्दल आवड. आणि तो मला खरं सांगतो, संसार गोड आहे व, संसार अतिशय गोड आहे. तुम्हाला कळत नाही, येड्यावानी वागता तुम्ही. डोळं भरून नवऱ्याकडे बघा बरं एकदा झोपल्यावर. बायको झोपल्यावर डोळं भरून बघा बरं, तुम्हाला रडूच आलं पाहिजे. देवा, मी काहीसुद्धा करत नाही तरीसुद्धा दोन्ही अंगानं काम करते आणि तिनं मला खाऊ घालते, लेकरं सांभाळली, इथवर आणली, आहे की नाही. आज परिस्थिती अशी आहे, मुलं सर्व्हिसला लागली, ठकेन बाब्या दोघंच बांगल्यात, करमत नाही हो. आपण जवळ असावं. ह्याला का आम्हा वारकऱ्यांचं प्रेम, आम्हा वारकऱ्याचं जनगोत म्हणजे तुम्ही ऐकणारे, श्रोते, गाणारे, भजनी मायबाप, पक्वाजी आई, माझं नातं गोत. काय महाराज, काय महाराज, बरं आहे, बरं आहे, बरं आहे. काही काही माणसं गेली. माझे परमस्नेह आदरणीय हरिभक्तीपरायण श्रीपाद बडंगे महाराज सोलापूरचे गेले आहो. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्याच्या कीर्ती जगामा, राहिल्याच्या कीर्ती जगामावी, राहिल्याच्या कीर्ती जगामा. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्याच्या कीर्ती जगामावी, राहिल्याच्या कीर्ती जगामावी. गेले दिगंबर राहिल्याच्या कीर्ती जगामावी, राहिल्याच्या कीर्ती जगामावी. नवीन कीर्तनकार आणि जुने कीर्तनकार, कीर्तनकार चांगले कमी व्हायले, मायबाप कीर्तनकार बना. कीर्तनकारच उरला ना. 1-2-4 लातूरची सोडली, 1-2 उस्मानाबादची सोडली, मी सोलापूरचा सोडला. हो, साताऱ्याचे बाबा महाराज सातारकर गेले. महाराज गेले दिगंबर ईश्वर विभूती, आणि राहिल्या त्या कीर्ती जगामय. म्हणून राहा, गायक राहा, सुंदर गाणारे राहा. लता मंगेशकर जाऊन 2 वर्ष झालं. जगाची कोकिळा होती. ऐरणीच्या देवा तुला ठेणगी ठेणगी वाहू दे, आबाळ लागत माया तुझी आम्हा बरी राहू रे. लक्ष्मीच्या हातातली चौरी होय वर कली, आबाळ लागत माया तुझी आम्हा बरी. ह्याला म्हणते ती पाकवाज्या, नाहीतर पाकवाजी जे आहेत डंपांग डिपाडांग, सुंदर सुंदर, अतिशय गोड हात आहे. कोण आहे गुरु तुमचा? वा, काय पांचाळ गुरुजीची नाव आहे तू, टाळी वाजवा. हरिभक्तीपरायण वैकुंठवासी पांडुरंग वैद्य महाराजांनी 40,000 पक्वाजे तयार केले. सुखाचा निवासी ब्रह्मलीन जोग महाराजांनी 1,00,000 कीर्तनकार तयार केले. आणि ही कीर्तनकार उजेडात नोटा मोजीत नाही. ती आव गाडीच्या मागं इंडिकेटर असतं का तांबडं, आणि ह्याच्या पाय मला कीर्तन सांगत नाही ती. व मला एक जण म्हणा नाही ती उकरून काढतो मी आणि ठेवतो की तुला. अहो, एका कीर्तनामध्ये देशमुख महाराज खोटं बोलत नाही. माझं नाव लिहिलं मधुकरगिरी महाराज सोलापूर, माझ्या पुढे लिहिलं 11,000 आणि मला अंधारात नेऊन 3.5 दिलं. नाही का त्याची बायको मारायची.
त्याला काय मनाचा अधिकार आले मुखावाटी अमृत वचन लाबाड्या करतो तू मला सांग ना 3.5 द्यायचं जरी कमिटीने ठरलं तू मला मन 3,000 रुपये देतो येता का कसं नाही आलं तर गिरी महाराज नव विठ्ठल अरे आम्ही व्यासपीठावर त्याच्यासाठीच येतोय उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा हा लक्षात घ्या ते माझे अर्थ नको काय करताय लटक्या नाट्याला हा मुलगी गावाला जाताना एस टीमध्ये मुलगी लेकरं चढते ती आणि ती 3दा आईला म्हणती आई येते मग चालली कशाला उतर खाली म्हणायची पद्धत आहे येती याची पुसे जाता धाडी येतियासी पुसे जातिया दाढी निरो पंढरपुरी आहे माझा माय बाप पंढरपुरी आहे माझा माय बाप विठाबाई माऊली विठाबाई माऊली विठाबाई माऊली तुकोबारांची लग्न 2 झाली पहिली बायको गुळव्याच्या घरातली होती पुन्हा गावानं तुकोबाराचं लग्न दुसरं करून दिलं आणि तुकोबारानं कर्तृत्व काय केलं 65 गावाची जहागिरी दान दिली वाटून टाकली हो पण आवडी कधी सुद्धा म्हणली नाही एवढ्या मोठ्या इस्टेटीला आग लावली आणि तशात आषाढ महिना पाऊस आणि पांडुरंग परमात्मा पाहुणे घराची आजी आले आजी आले आजी आले हे पाहुण घराचे आजी आले आजी आले आजी आले पाहुण घराची आजी आले ऋषिकेश काय करू उपचार कोपमोडकी काय करते तुकोबाराने हातात विना घेतला हातात तो गळ्यात होताच तुकोबारा म्हणता देवा सांगून तरी यायचं काय करायचं आता पाऊस पडतोय आषाढ महिना आहे अचानक तो मुखशुद्धी तुळशी दळ आणि तुका म्हणे मी दुर्बळ काय देवा तुळशीचं पान आहे एवढं खा आता काय करू माझ्यावर काहीच नाही घरात बी काही नाही धरधरीत पाण्या माझी रांधी आल्या काणी काय देव देवा का म्हणाला तू म्हणून महाराज आवर्जून सांगतात आणि कणल गे माईक पदार्थ आवडीने विचारलं तेवढ्यात तुकाराम महाराजाला अवधनी कोण आलं अगं कोण आलं म्हणून सांगावं तुझ्याला शिवाय देती त्या आला बरा आला म्हणजे बसाय ओटाय जागा नाही पन्हाळीच्या पत्र्याच्या पाण्यामध्ये दरदरीत ते पाणी होतं त्या तशा शिजवल्या देवानं कोपर ओढसतो त्या कान्या खाल्ल्या आहे नाही म्हणून करता ऐका महिमा आवडीची बोरं खाय वेली थोर प्रेमाचा भुकेला ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची ऐका महिमा
आवडीची ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीचे ऐका महिमा आवडीचे ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची बोले काय भिलनेचे बोले काय भिलनेचे थोरा प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला बुरखाय बिलनी दे बुरखाय बिलनी दे होर प्रेमाता भुकेला होर प्रेमाता भुकेला ऐका महिमा आवडीची बोर खाय बिल्ली. देव घरी येतो बरं आपल्या. हो माझ्या घरी सुद्धा आलता. हो देव घरी येतो आणि एकदा देव घर आला सगळं बंद झालं. मागायचं नाही, बघायचं नाही, देखायचं नाही, ऐकायचं नाही, नुसतं ध्यान ध्यान. आमच्यात एक सामाबाई जावळे म्हणून होती मराठीची. त्या म्हातारीला रामनामाचा इतका लळा लागला. हां रामनामाचा इतका लळा लागला, इतका लळा लागला. 50 वर्षाच्या पुढं रामकृष्ण हरी महाराज जेव्हा रामकृष्ण हरी महाराज पण देऊ का, रामकृष्ण हरी महाराज सरबत करू, रामकृष्ण हरी महाराज भजन कवा आहे, रामकृष्ण हरी महाराज कीर्तन कवा आहे, रामकृष्ण महाराज पकवाच, रामकृष्ण हरी महाराज पिठी वाजी देते का, रामकृष्ण महाराज टाळ वाजवता का, रामकृष्ण हरी महाराज. मी उगाच बघायचं लागलो कशाचं माझं कीर्तन हवं. सदा नाम घोष करू हरी कथा समाधान चित्ता तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यानो सर्व अलंकार. काय मागायचं आहे देवाला म्हणून तिसरं चरण तुकोबा दुःखाची शिराणी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दूषित जाणी जडो देसे तेथे दूषित जाणी जडो देसे तेथे दूषित जाणी जडो देसी जडो देसी तेथे दूषित जाणी जडो देसी जडो देसी आणि कन लगे माईक पदार्थ 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 कपडे ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दूषित जणी जडू देसे तेथे दूषित जणी जडू दे तेथे
जणी जडू देसे. हे आपल्याला जी पदं मिळतात, कोणतं बी पद असू दे, मेंबरशिप, मुख्यमंत्री, जेडपी मेंबर, ग्रामपंचायत मेंबर, तेवढी तेवढी पुण्याई असती हो. माऊली ओवी करतात, पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारी. बरीच लोक म्हणते ती मुख्यमंत्र्याला अक्कल नाही, तुला जोड्यानंच मारते ती चौकात मनभर म्हणून हो. अहो त्याच्या आईवडिलाची पुण्य आहे, त्याच्या भावाची पुण्य आहे, आज्याची पुण्य आहे. मला सांगा, दोन्ही बी मराठवाड्याचं नेतं गेलं, आणा बरं आता दुसरा नेता. गोपीनाथजी मुंडे साहेब गेले, विलासराव देशमुख गेले, कोण कुत्रा विचारतं आपल्याला? पुण्याही असती हो. कोण विचारतं तो मग आम्हाला? माझ्यापेक्षा बरीच बुटकी माणसं आहे ती, असं कीर्तन कोण देते? यांच्यापेक्षा उंच पाकवाज येतं, कोण देतं त्यांना पाकवाज? येतच नाही हो. ह्यांच्यापेक्षा जाड माणसं मोठी लाट कोण करतं चौपदार? पुण्य लागतं लक्षात. अहो बायकोचा नवरा व्हायला सुद्धा पुण्य लागतं. बामण म्हणत नाही का, पुण्याय हवा वाचन तदैव लग्न तारा बल दैव बल. मग उभा करतं नवरा नवरीला. उग येड्या ती बी लगीन नीट होऊ देत नाही. एक नवरदेव घोड्यावर बसवला आणि पोराने बटन दाबलं, डालबी सुरू झाली, बांगचिक डपाडान. घोडं जी उधळलं, नवरदेव घेऊन ऊसात गेलं. 22 एकर ऊस. कसलं ती नवरदेवन घोडं बाहेर येईना. दुपारी 12च्या अक्षता 6ला पडल्या संध्याकाळी. का फजिती करता? म्हणून नगपद जयांगी मोठेपण आणि तया यातना कठीण. विठोबा रखुमाई समाचरणादृष्टी विडेवरी हाजिरी ते ते वाजे हरिव्रती राहो. आणि नरगे माईको पदार्थ ते ते माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुखाची शिराणी ते ते दूषित जणी जणू. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर मग. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर. जे जे कर्म धर्म नाशिवंत. जे जे कर्म धर्म नाशिवंत. अनिक न लगे माईक पदार्थ. अनिक न लगे माईक पदार्थ. कर्म धर्म अनिक न लगे माईक पदार्थ. अनिक न लगे माईक पदार्थ. दिवाळीची पहाट गाणी असल्याने चाली व्हायल्या त्या. हां सुंदर चाल. काय चाल गायली तुम्ही. आहो मी नुसता मुकडा काढला, मला मुकडं याच्याचा अंतरा येत नाही. आणि गायनाची बोंब तीच आहे की नाही. गायन गायन करावं, अंतरा पक्का बसला पाहिजे, मग मुकडा येतोय बघा. आणि काय काय जणांना अभंग बी कळत नाही हो. मी अभंग धरला
विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शोर दाता. ते म्हणणारं जी होतं पहिलीच चाल. विटेवरी ज्याची पाऊले समान तुझी एक दान शूरदाता ही म्हणून त्यानं झालं. पुन्हा काय म्हणतं माहिती आहे का? तुझी एक म्या म्हणलं मुकडा म्हणा म्हणलं. मग ती काय म्हणलं माहिती आहे का? मुखाडा विटेवरी काय का जमल का? पाकवाच्या लाताच घालील त्याला. मुकडा म्हणते ती वई. विटेवरी ज्याची पावले समान हा मुकडा आहे. काय येड्यावनी गाते त्या है म्हणून करता. गायन असो कीर्तन थोडं सांगा. माझ्या कीर्तनात वेदांत नाही. अजून मी सांगतो वडीलधारी माणसं आहे तुम्ही. हां देशमुख महाराज मी वेदांत कधी सांगत नाही आणि वेदांत साधा सांगितल्याशिवाय कळत नाही म्हणून ही बाजू घेतली. नाहीतर कर्तुम अकर्तुम नात्रुम देत्रुम टू बी आर नॉट टू बी माती येते तुला. गप्पो का? मग ज्याला वेदांत सांगायचा परिणाम घडावा. कीर्तन इफेक्टिव्ह व्हावं नॉट अफेक्टिव्ह. कीर्तन परिणामकारक झालं पाहिजे. आम्ही अभंगात तो रोज जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. मी बी आळंदीला जातो आणि तुम्ही बी जातो. तिथं सोन्याचा पिंपळ नाही. हां मग अभंग खोटा का? नाही. ती माणूस म्हणला तुम्हाला पटांगणात उघडं मारावं. तिथं सोन्याचा पिंपळ आहे का? नाही. आणि मग अभंग खोटा आहे का? नाही. तिथं जर सोन्याचा पिंपळ असता ह्या समाजानं तिथल्या पानाला मागच चुना लावला असता. पानाला लावला असता ना चुना. मग सोन्याचं पान म्हणजे आळंदीचं कोणचं? ही पकवाजा मगाचा पकवाजा, ही गायक, ही चौपदार. सोन्याचं पान पिटीवाला सोन्याचं पान. ज्यांना आज पंगत कोणाची होती? हां पहिला दिवस हे नेहमी पाटला ज्या जेवलो त्यांची पंगत म्हणू. सोन्याचं पान. हो सोन्याचं पान तुम्ही. सोन्याचं पान ही स्पीकरवाला. काय गाव स्पीकर आहे तर बाबा. अतिशय गोड आहे बिचारा. किती बी लाखो रुपयाच्या तुमच्या मसनी व्हाव्या टाळे वाजवा त्याच्याबद्दल म्हणून करता. मी जसा जागतोय आपली अहिता तसा स्पीकरवाला सुद्धा जागतोय आपली अहिता. नसता ही पोरं बारकी ही मुन्नट व्हावं तिथलं बटन फिरवू. पोलीस जागा राहत नाही एवढा स्पीकरवाल्याला जागा राहावं लागतं. इतकी बेकार लेकर आहे त्या. हां हो म्हणून करता. जीवनामध्ये आनंद मिळवायचा असेल वर्म कळावं. वर्म जाणून परमार्थ करावा है नाही. ते हजामत करणारं जेवलं दाढी करायला तसंच बसलं. एक जणाला कसल्या मिशा होत्या हवं काळ्या भांगार. जेवल्याला हात बी नीट दिसला नाही आणि ती मिशा करताना का नाही बोटाचं तिखट त्या माणसाच्या नाकात गेलं. ह्यानं तिथं वाजता वाघ. 8 दिवस वारी गावात आला नाही का ती माणूसच तेवढं होतं मारील म्हणून. वर्म जाणून परमार्थ करावा. आम्ही शेळ्या पाळतो पण तिला चारा टाकीत नाही. पाहुणा आलं की बुक्या घालतो. चारा टाका शिळे आपाप दूध देईल. हा काही लोकांचा समज आहे मावार करायला जेवायला सुद्धा मिळत नाही. एक जणाचा शेवापुरती सोहळा होता रिटायरमेंट. तालुका माढा आणि माढ्यामध्ये पराडे पाटील. किती लोक यावी कीर्तनाला? 8 गावची लोक आली. शेवटी तुमच्या वयाच्या माणसाला पुकारावं लागलं. आमटी तेवढी राहिली आहे. मग जेवायची बंद झाली. माणसानं मर्यादित जेवा. वाचनात बी आहे ते हवं तसं. एका माणसानं 11 धपाटी
गाडगभर दही एकट्यानं खाल्ला हवं. सकाळी किती आपदा होत असेल. एवढं खाते ती वय. तरी सरकारनं रोज कायदा काढलाय, कुठे बी जागा पण घरातच. तुका म्हणे त्याची कळले आम्हावर मग जे जे कर्म धर्म. तुमच्या पायातली जुडवी आहे ती कशाला माहिती आहे का? नवरा जर घरात येईना तर बोट आपटायचं, पायातलं पैंजण आपटायचं. नवरा जर घरात येईना कोपरापर्यंत नेहमी बांगड्या भराव्या. आता गोठच निघाला, नवऱ्याच्या नरडीचा गोठ. कशाचं गोठ आणि पीठ. अहो नवऱ्याला मिस कॉल करण्याकरता बांगड्या आहेत त्या. छम 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 छम. पायातलं पैंजण. हो, देवाला उठवा करता काकडा आहे, नवऱ्याला बोलवण्याकरता सोडायचं. लक्षात घ्या बांगड्या. बाया बांगड्या भरताना कचकूच करत नाहीत. मोकळ्यापणानं भरतात. त्याचं कारण आहे त्यांनी मानलं आपण नवऱ्याला रस्त्यावर बोलायचं नाही. आता सरळ जर रुकवत भरताना नवऱ्याला बायका म्हणते ते वा मागं, तुम्हाला काय कळत नाही. त्यानं बेपत्ता जावा बघा नवऱ्यानं लग्नातून. कळतंय तुला तर कर्ज जा. मला तर लय राग आहे. अहो अरे मी एवढं मोठं कमवून आणलंय, मी आणतोय आणि तू मला म्हणते तुला काय कळत नाही. तू ऑडिटर आहे काय का ऑफिसर आहे? मी जरा वाकडं बघितलं तर तू घरात राहायची नाही आणि राहतच नाही त्या स्वाभिमानी बायका. तिला एकच बराचं तिजोरीची चाय बघू चाल आणि नीट बाहेर व्हायचं. रडलीच पाहिजे. एक दिवस आमच्या बायकोने बी नखरा केला. मला सकाळी म्हणते मला करी एवढा राग नसावा, एवढा राग नसावा. येड लागलं काय तुला? मला जीभ आहे, मला चव कळती, रुची कळती, गोडी कळती. मला प्रेम आहे, अंतकरण आहे, मन आहे, मला शरीर आहे. आणि तू काय रुबाब चुकती ग? तू का रुबाब करते माझ्यावर? माझ्यावर रुबाब करू नका. आणि म्हणून करता जीवनामध्ये तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर. मग एका बाईनं मला बोलवून घेतलं. हो गिरी महाराज, गिरी महाराज इकडे या. मी म्हणलं काय? चहा करते. मी म्हणलं मला शुगर आहे. म्हणजे दूध करते या. मी म्हणलं आम्ही 5-6 जण आहे या. त्या बाईनं आम्हाला घरात नेलं, 5-6 जणांना बसाय टाकलं, पाणी दिलं, दूध जी केलं म्हणता वेलची टाकली, खडी साखर टाकली, लाकडी रवीनं दूध घुसळलं, गरम केलं ना आम्हाला दिलं. सगळ्यात अब्दा झाली लांब मिशावाल्याची. ती दूध प्यायच्या आधी मिशाच गलासात गेल्या. मी त्या मावशीला म्हणून मावशी चमच्या द्या. चमच्यानं आम्ही सगळ्याचं दूध खाल्लं. सगळ्याला बाहेर जाऊ दिलं. त्या मावशीचं मी आभार मानलं. मावशी आज 40 वर्ष झालं मी कीर्तन करतोय म्हणलं. असलं दूध कुणीच आम्हाला दिलं नाही. ती घर मालकीन म्हणली लई कौतुक करू नका, ही दूध म्हणजे काल नसलं होतं. वतून द्यायला आली तर तुम्हाला दिसला कारणी लावलं. ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम बोधा.